चला, स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बोलणार आहोत भारतात होणाऱ्या एका जबरदस्त नवीन आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेबद्दल. ही स्पर्धा आपल्या देशाच्या क्रीडा इतिहासात एक मैलाचा दगड ठरू शकते. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारत आता स्वतःला जगाच्या सायकलिंग नकाशावर आणणार आहे. वा, हे एकच वाक्य या स्पर्धेची भव्यता आणि तिचं महत्त्व सांगून जातं. खरंच देशाच्या क्रीडा विश्वासाठी हा एक खूप मोठा क्षण आहे. पण थांबा, ही काही साधीसुधी शर्यत नाहीये. नाही, हे आपल्या देशातल्या सायकलिंगसाठी एक मोठं वळण ठरू शकतं. कसं? तेच आपण बघूया. तर ही बजाज पुणे ग्रँड टूर आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे भारतातलं एक नवकोरं आंतरराष्ट्रीय सायकलिंग चॅलेंज. दख्खनच्या पठारावरून एक सुपर राईड. कधी होणार आहे? तर 19 ते 23 जानेवारी 2026. आणि हो, जगभरातल्या सायकल स्वारांना इथे बोलावण्यात आलंय. पण एक प्रश्न मनात येतोच. इतकी मोठी स्पर्धा आणि ती पण पुण्यातच का? याचं कारण आहे ना, ते शहराच्या इतिहासात दडलेलं आहे. एक असा इतिहास जो आपण जवळजवळ विसरून गेलोय. बघा, या शहराने अभिमानाने मिरवलेली एक ओळख कुठेतरी हरवली आहे. पुणे, सायकलींचं शहर. विचार करा, एकेकाळी पुणे हे सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पण आता ती ओळख पुसट झाली आहे. आणि ही स्पर्धा म्हणजे त्याच हरवलेल्या ओळखीला परत मिळवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या शर्यतीमागची ध्येय खूप मोठी आहेत. हे फक्त जिंकण्या हरण्यापुरता मर्यादित नाही, याचं उद्दिष्ट आहे ती ऐतिहासिक ओळख परत मिळवणं. पुण्याची जी भौगोलिक विविधता आहे ती जगासमोर आणणं. पुण्याला ग्लोबल टुरिझम मॅपवर आणणं. आणि हो, पर्यावरणासाठी, सस्टेनेबिलिटीसाठी एक मोठा पुढाकार घेणं. थोडक्यात काय, तर भारताला एक नवीन ग्लोबल सायकलिंग हब बनवणं. बरं, आता बोलूया थेट रेसविषयी. याला नाव दिलंय द डेक्कन गॉन्टलेट. गॉन्टलेट या शब्दाचा अर्थच आहे एक खडतर परीक्षा. आणि नावाप्रमाणेच या शर्यतीचा मार्ग आणि अंतर रायडर्ससाठी एक जबरदस्त आव्हान असणार आहे. किती अंतर असेल असं वाटतं? एकूण अंतर आहे तब्बल 437 किलोमीटर. हो, 437. हाच आकडा सांगतो की रायडर्सच्या सहनशक्तीचा इथे कसा कस लागणार आहे. पहिला टप्पा आहे 91.8 किलोमीटरचा. हा मार्ग जातो मुळशी आणि मावळच्या सुंदर पण तितक्याच अवघड प्रदेशातून. म्हणजे एका बाजूला हिरवीगार गवताळ मैदानं, मग डोंगर आणि जलाशयांचा भाग. जबरदस्त सुरुवात. आता येतो दुसरा टप्पा. हा आहे या टूरमधला सगळ्यात कठीण दिवस. अंतर आहे 109 किलोमीटर. पण खरी गोष्ट आहे एलिव्हेशन. सायकलपट्टूंना तब्बल 1466 मीटर उंच चढावं लागणार आहे. म्हणजे विचार करा, तीव्र चढ, वळणावळणाचे रस्ते, इथेच खरी परीक्षा होणार आहे. तिसरा टप्पा हा आहे सर्वात लांब टप्पा, तब्बल 137.07 किलोमीटरचा. आणि यात सगळं काही आहे. गवताळ प्रदेश, पठार आणि मग अचानक शहरी भाग. रायडर्सना सतत जुळवून घ्यावं लागेल. आणि मग येतो शेवटचा चौथा टप्पा. ही असणार आहे एक वेगवान स्प्रिंट. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मुख्य रस्त्यांवरून 99 किलोमीटरची ही अंतिम लढत असेल. शेवटपर्यंत चुरस कायम राहील. इथे बघा, एका बाजूला दुसऱ्या टप्प्याची ती दमछाक करणारी चढाई आणि दुसऱ्या बाजूला चौथ्या टप्प्यातला सपाट वेगवान रस्ता. म्हणजे यात जमीन आसमानाचा फरक आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ही स्पर्धा सायकलपट्टूंच्या प्रत्येक कौशल्याची, मग ती चढाई असो वा स्प्रिंट, सगळ्याची परीक्षा घेणार आहे. बरं, मार्गाबद्दल तर आपण बोललो, पण या मार्गावर धावणार कोण आहे? आता वळूया स्पर्धकांकडे. कारण इथे येणारे प्रो सायकलपट्टू काही कमी नाहीत. ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यावसायिक सायकलपटूंची संख्या आहे 171. हो, 171. यावरूनच ह्या स्पर्धेचा आवाका आणि तिची प्रतिष्ठा लक्षात येते. आता या स्पर्धेला एक अधिकृत दर्जा आहे UCI 2.2 आणि CFI. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त व्यावसायिक स्पर्धा आहे. म्हणजे इथे मिळवलेले पॉइंट्स खेळाडूंच्या वर्ल्ड रँकिंगमध्ये मोजले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? आपल्या भारतीय सायकलपट्टूंना जागतिक दर्जाचे गुण मिळवण्यासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही. ती संधी त्यांना आपल्याच देशात मिळतीये. तर मग यात कोण कोण आहे? यात आहेत जगातले टॉप सायकलिंग टॅलेंट्स, वेगवेगळ्या देशांच्या फेडरेशनने निवडलेल्या आंतरराष्ट्रीय प्रो टीम्स आणि हो, भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 प्रो ॲथलीट टीमसुद्धा आहेत. चला, आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. ही स्पर्धा फक्त एका अंतिम रेषेपुरती मर्यादित नाही. याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. आणि हो, ही स्पर्धा आपण सगळे कशी पाहू शकतो तेही जाणून घेऊया. या टूरचा एक मोठा उद्देश खेळ तर आहेच, पण त्यासोबतच दख्खनच्या पठाराचं जे सौंदर्य आहे, त्याचा इतिहास, निसर्ग आणि आजचं आधुनिक शहर
या सगळ्यांचं एक अनोखं मिश्रण जगासमोर आणणं हाही एक महत्वाचा हेतू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा थेट पाहता येणार आहे. भारतात स्टार स्पोर्ट्स 3 आणि जिओ हॉटस्टारवर बघता येईल. युरोपमध्ये असाल तर HBO मॅक्स आणि डिस्कव्हरी प्लसवर. आणि बाकी जगातल्या लोकांसाठी punegrandtour.in ही वेबसाईट आहेच. तर मग जाता जाता एक प्रश्न, ही स्पर्धा खरंच भारताच्या सायकलिंग इतिहासात एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची सुरुवात ठरू शकेल का? यावर नक्कीच विचार करायला हवा.